Hello friends, I am Professor Pawar SV from Sau Sundrabai Manikadsu Polytechnic Ahmednagar. In the last session we have started the second unit comprehension. In that unit we started the first lesson Shiva's blessing. When Shiva was 14 years old, that time he was delivering a newspaper early one morning. The 8th standard boy was delivering a newspaper. He found a new resident, a kind looking person who was washing his car. Shiva was thinking about his 15,000 rupees, the pending fees of his school. He was in trouble. If he could not give rupees 15,000 to his school, he would be not continue to his schooling. So he asked Mr. Krishna Vidvyasa, "May I wash your car?" Shiva was thinking about his family. His mother was a house woman. She sold her jewelry for his schooling. His father was a lorry driver. His mother was a house woman. His father, when he came from his work with the flowers, his mother struck into garlands or flower. Those garlands Shiva and his sister sold at various traffic signals. Despite all the hard work, money was always tight. So Shiva told Mr. Krishna Vidvyasa, "May I wash your car?" That time Krishna Vidvyasa replied, "You are too young to wash cars and deliver papers. Why do you do this work?" तू अशा प्रकारची कामं का करतोस? तू तर खूप लहान आहेस. त्याच्यावरती शिवा काय रिप्लाय देतो पहा. Shiva ended up telling Krishna about his family situation. Another day, soon afterwards, he also spoke of the school fees he badly needed. "If I don't deposit rupees 15,000, I will be struck off the rolls." जर मी 15,000 रुपीज फीज माझ्या स्कूलला पे केली नाही तर मला स्कूलमधून काढून टाकलं जाईल, किंवा स्ट्रक आउट म्हणजे काढून टाकणे, स्कूलमधून काढून टाकलं जाईल, किंवा आय एम नॉट एबल टू कंटिन्यू माय स्कूलिंग. असं कोण म्हणतंय? शिवा कोणाला म्हणतोय? तर कृष्ण विद्यासा यांना म्हणतो. तर त्याच्यावरती नंतर शिवा पुढे कंटिन्यू करतो. द डिस्परेट बॉय ॲडेड, "कुड यू प्लीज पे इट?" तुम्ही माझी फीज भरू शकता का? असं शिवा कृष्ण विद्यासा यांना म्हणतो. "बट आय डोंट इवन नो यू." कृष्ण विद्यासा त्याला रिप्लाय काय देतो की मी तुला ओळखत पण नाही, मी कशी तुझी फीज पे करू? त्यावरती कृष्णा रिप्लाइड, "व्हाय डोंट यू चेक मी आउट ॲट माय स्कूल?" माझ्या स्कूलमध्ये जाऊन तुम्ही चेक का करत नाही, किंवा खरंच मला पे करायचे आहे का नाही हे का तुम्ही पाहूनच नंतर पे करा, असं कोण म्हणतंय? कृष्णा शिवा कृष्ण विद्यासाला म्हणतो. "व्हाय डोंट यू चेक मी आउट ॲट माय स्कूल?" सेड शिवा, हिज आईज फिक्स्ड ऑन कृष्णा विथ होप. खूप आशेने शिवाचे डोळे कोणाकडे पाहत होते? तर कृष्ण वेदव्यासाकडे पाहत होते, की कृष्ण वेदव्यासाने माझी फीज पे करावी आणि जेणेकरून मी माझं पुढील एज्युकेशन कंटिन्यू करू शकेल. देन, "यू नीड नॉट गिव्ह द मनी टू मी." तुम्ही पैसे मला देण्याची गरज नाही, की तुम्ही 15,000 रुपीज मला देऊ नका.
तर तुम्ही कुठे देते, तर माझ्या स्कूलला पे करा, की जेणेकरून मी माझं स्कूल कंटिन्यू करू शकेल. देन यू कॅन गिव्ह इट टू माय स्कूल सो दॅट आय मे कंटिन्यू विथ माय स्टडीज, की जेणेकरून मी माझं स्कूलिंग कंटिन्यू करेल. देन ही वॉज प्लिजंटली सरप्राईज टू नेक्स्ट डे कृष्ण वेदव्यासा वेंट टू हिज स्कूल. He found there, or he met, Krishna Vedvyasa met the principal of the school and some of his teachers. Krishna Vedvyasa was pleasantly surprised to discover that the boy had always been a topper. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस कृष्ण वेदव्यासा हा शिवाच्या स्कूलमध्ये गेला, त्यावेळेस तो त्या ठिकाणी प्रिन्सिपल सरांना किंवा प्राचार्यांना भेटला आणि काही टीचर्सला भेटला, काही शिक्षकांना भेटला. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आलं की शिवा वॉज ऑलवेज बीन टॉपर इन द स्कूल. शिवा हा नेहमी प्रथम क्रमांकाने पास होत होता. त्यावेळेस त्यांना खूप आश्चर्य वाटलं, ते खूप सरप्राईज झालं. कृष्णा पेड द फीज, आणि त्यामुळे त्यांनी काय केली, कृष्णा पेड द शिवाज पेंडिंग फीज, त्यांनी त्याची फीज पे करून टाकली. दॅट इव्हिनिंग शिवा वेंट ओव्हर टू थँक कृष्णा, आणि त्याच इव्हिनिंगला ज्यावेळेस शिवा कृष्ण वेदव्यासाला थँकिंग करण्यासाठी त्यांच्या घरी गेला, त्यावेळेस यू डोंट हॅव टू डू दीज स्मॉल जॉब्स फ्रॉम नाऊ. त्यावेळेस कृष्ण वेदव्यासा शिवाला काय म्हणतात, तू अशा प्रकारचे शिकत असताना जॉब करू नकोस. जस्ट फोकस ऑन युअर स्टडीज, फक्त तू कशावरती लक्ष केंद्रित कर, तुझ्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित कर. आय विल कीप पेईंग द फीज, कृष्णा टोल्ड हिम. कृष्ण वेदव्यासा हा शिवाला काय सांगतात की तू आत्तापासून हे जॉब सोडून दे, यापुढील फी मी तुझीच पे करत जाईल. तू फक्त कशावरती कॉन्सन्ट्रेट कर, तुझ्या स्टडीजवरती कॉन्सन्ट्रेट कर. देन शिवा लेफ्ट स्माइलिंग, शिवाने फक्त त्यांच्याकडे पाहून हास्य केलं, आणि नोईंग दॅट द फीज वेरंट एव्हरीथिंग, हिज फॅमिली निडेड कॅश फॉर रेंट अँड फूड अमंग अदर थिंग्स, सो ही कंटिन्यूड वर्किंग अँड स्टडिंग जस्ट ॲज हार्ड. फक्त त्याच्यासाठी फीज हे सर्व होतं का, नव्हतं, की त्याला हे काम कंटिन्यू करावंच लागणार होतं. कारण त्याच्या घरासाठी, घराच्या रेंटसाठी किंवा फूडसाठी हे काम त्याला कंटिन्यू करावंच लागणार होतं. देन so he continued working and studying just as hard. My day started at 4, शिवा recalls means remembers. शिवाला काय आठवतंय, तर माझा डे केव्हा स्टार्ट होतो, ॲट 4 AM. बट आय मेड शुअर आय फोकस्ड ऑन लेसन्स इन स्कूल्स अँड रिवाइज डेम ॲट होम. मी काय करतो, फक्त स्कूल्समध्ये शिकत असताना कॉन्सन्ट्रेट करतो आणि ते रिवाइज करतो कुठं, घरी आल्यानंतर. ड्युरिंग फ्री पिरियड्स आय टॉट स्टुडंट्स हू वेर वीक इन सम सब्जेक्ट्स. आणि याचबरोबर मी काय करतो की जे वीक स्टुडंट्स आहेत त्यांना टीच करण्याचं काम करतो, की जेणेकरून त्यातून मला काही पैसे मिळतील. देन दॅट वॉजंट फॉर मनी बट इट हेल्प हिम कॉम्प्रिहेंड टेक्स्ट बुक चॅप्टर्स इवन बिफोर दे वेर टॉट इन क्लास. शिवा टॉप इन हिज स्कूल इन द ICSE बोर्ड एक्झाम्स. पाहता याच्याच बरोबर तो शिवाने ICSE बोर्ड एक्झामला तो टॉप आलेला आहे. त्यानंतर ॲज फॉर कृष्णा ही वॉज ॲज गुड ॲज हिज वर्ड, पेईंग द फीज ॲट द स्टार्ट ऑफ एव्हरी अकॅडमिक इयर. ज्या प्रकारे कृष्ण वेदव्यासाने शिवाला सांगितलं होतं की प्रत्येक वर्षी मी तुझी ॲन्युअल फीज पे करत जाईल, तशा प्रकारे त्याने बोर्ड एक्झामपर्यंत त्याची शिवाची फीज पे केली आणि शिवा हा ICSE बोर्ड एक्झामला टॉप आलेला आहे. कृष्ण वेदव्यास यांना शिवा अंकल या नावाने बोलत असे. शिवा कॉल्ड अंकल टू कृष्ण वेदव्यासा. had insisted they converse only in English, which Shiva did not speak at home for more fluency. On Krishna's advice, Shiva also
ऑप्टेड फॉर सायन्स इन कॉलेज. पाहता ICSE बोर्ड एक्झामपर्यंत त्याचं एज्युकेशन झाल्यानंतर किंवा स्टँडर्ड 10पर्यंत त्याचं एज्युकेशन झाल्यानंतर कृष्ण वेदव्यासाने शिवाला ॲडवाईस दिलेला आहे की तू आता सायन्स ही साईड घे आणि पुढचं एज्युकेशन कंटिन्यू कर. त्याचप्रकारे शिवाने सायन्स साईड घेतली आणि पुढचं एज्युकेशन तो कंटिन्यू करतो. आणि ते दोघांमध्येही ज्यावेळेस ते बोलत असे दे ओनली कॉन्व्हर्स इन इंग्लिश लँग्वेज फॉर मोर फ्लुएन्सी. इंग्लिशबद्दल मोर फ्लुएन्सी येण्यासाठी ते दोघेही इंग्लिशमध्ये कॉन्व्हर्सेशन करत असे. पाहता हे सर्व घडत असताना मीन व्हाईल मधल्या काळात काय झाले पहा. शिवाज फादर हायर परचेस्ड अ केंटर मिनी ट्रक टू बी अ सेल्फ एम्प्लॉईड गुड्स ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर. शिवाज फादर काय करत होते, लॉरी ड्रायव्हर होते. त्यांनी काय केले, आता तो बिझनेस ते काम सोडले आणि त्यांनी एक हायर म्हणजे काय भाड्याने घेणे एक मिनी ट्रक घेतलेले आहे आणि ते स्वतः ते ड्राईव्ह करत आणि गुड्स ट्रान्सपोर्टचा बिझनेस त्यांनी सुरू केला. देन ही ऑल्सो गेव अप देअर फ्लावर वर्क. जे कामावरून घरी येताना फ्लावर घेऊन यायचे, मग त्यांची आई त्याच्यापासून हार तयार करायची, तो पण व्यवसाय त्यांनी सोडून दिला होता. विच पेड द चिल्ड्रन द टास्क ऑफ पेडिंग गार्लंड्स, की ज्याचा हार तयार करायचा तो पण त्यांनी सोडून दिलेले आहे. नाव आफ्टर क्लासेस शिवा बिगॅन वर्किंग लेट इन टू द नाईट ॲज अ सेल्समन इन एन इलेक्ट्रॉनिक शॉप. आता शिवाने पण काय केलेलं आहे, नवीन काम सुरू केलेलं आहे. कोणतं, ॲज अ सेल्समन इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये ॲज अ सेल्समन म्हणून त्याने काम करायला सुरुवात केली होती. त्या ठिकाणी कोणते कामं करत होता तो, विथ नॉट अ मिनट टू स्पेअर शिवा हॅड टू फॉरगो गेम्स पिकनिक्स ऑर फिल्म्स दॅट अदर टीनेजर्स एन्जॉयड. हे सर्व करत असताना ह्या मधल्या काळामध्ये तो गेम्स खेळत नसे किंवा पिकनिक्सला जात नसे किंवा सिनेमा पाहण्यासाठी जात नसे, की जे बाकीचे त्याचे मित्र वगैरे ते एन्जॉय करत असे. कारण ही वॉज नॉट एबल टू पे द मनी फॉर गेम्स पिकनिक्स ऑर फिल्म्स. वन्स व्हेन हिज क्लास प्लॅन्ड अ ट्रिप टू कुर्ग. एकदा त्यांच्या क्लासने काय केलेलं आहे, प्लॅन केलेलं आहे कुठं ट्रिपचा, तो कुठं कुर्गला. तर त्यावेळेस विच ही कुडंट अफोर्ड अ टीचर ऑफर टू पे शिवाज एक्सर्शन फी. आता त्या पिकनिकची फीज शिवाला अफोर्ड होणार होती का नव्हती, म्हणून त्याच्या टीचर्सने ते काय केलेलं आहे की सांगितलेलं आहे की आम्ही तुझी फीज पे करू पण तू ट्रिपला ये. बट व्हेन शिवा हॅपीली इन्फॉर्म्ड हिज मदर अबाउट पिकनिक. या पिकनिकच्या ट्रिपविषयी ज्यावेळेस त्याने मदरला सांगितलं, त्याच्या आईला सांगितलं, त्यावेळेस शी रिफ्यूज टू ॲक्सेप्ट द फेवर. त्यावेळेस शिवाच्या आईने त्याला पिकनिकला जाण्यास मनाई केली. का तर यू मस्ट नॉट इंडल्ज इन एनिथिंग विथ अदर्स पीपल्स मनी. तू दुसऱ्याचे पैसे असे खर्च करू शकत नाही. शी टोल्ड शिवा फर्मली. तिनं ठामपणे शिवाला सांगितलं, एन्जॉय युअर सेल्फ वेन यू कॅन अफोर्ड इट. तू केव्हा हे एन्जॉय करू शकतोस, ज्यावेळेस तुला परवडेल, तू स्वतः कमवायला लागशील त्यावेळेस तू ट्रिपला जा किंवा एन्जॉय करस किंवा स्वतःचे पैसे खर्च करून तू एन्जॉय करू शकतोस. परंतु दुसऱ्याचे पैसे खर्च करून तू असे पिकनिकला जाऊ शकत नाही, असं ठामपणे शिवा मदर टोल्ड शिवा. देन ऑल अलॉंग कृष्णा रिमेंड हिज गाईड अँड मेंटॉर. हे सर्व घडत असताना कृष्ण वेदव्यासा हे शिवाचे गाईड आणि मेंटॉर होते, म्हणजे मार्गदर्शक होते आणि त्याला प्रत्येक स्टेपला ते मार्गदर्शन करत होते. देन टेक अप आयदर मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऑर कॉम्प्युटर सायन्स. आता पहा, ज्यानंतर 12th सायन्स पण त्याचं कंप्लीट झाल्यानंतर परत त्यांनी गाईड केलेलं आहे शिवाला, काय तू एकतर आयदर मेकॅनिकल इंजिनिअरिंग घे किंवा कॉम्प्युटर सायन्स घे, असं कोण म्हणतंय, कृष्ण वेदव्यासा टोल्ड शिवा. देन देर आर प्लेंटी ऑफ जॉब ऑपॉर्च्युनिटीज देअर कृष्णा हॅड सजेस्टेड शिवा. पहा, कृष्ण वेदव्यासाने परत सजेशन दिलेलं आहे कोणाला, शिवाला, की तू एकतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग घे किंवा कॉम्प्युटर सायन्स घे. आफ्टर शिवा गॉट इन टू अन इंजिनिअरिंग कॉलेज अँड चूज कॉम्प्युटर सायन्स. पाहता शिवाने कुठे ॲडमिशन घेतलं आहे, इंजिनिअरिंग कॉलेजला, आणि कोर्स कोणता सिलेक्ट केलेला आहे, कॉम्प्युटर सायन्स. देन कृष्णा साइंड शिवाज ॲडमिशन फॉर्म ॲज हिज गार्डियन अँड कंटिन्यूड पेईंग द फीज. कृष्णाने त्याच्या ॲडमिशन फॉर्मवरती ॲज अ गार्डियन म्हणून साईन केलेली आणि त्याची ज्या प्रकारे तो
पाठीमागे त्याची फीज पे करत होता, त्याच प्रकारे त्यानं कंटिन्यू केलेलं आहे तिचे ॲडमिशन फीज पे करण्याचं. देन ॲट वन पॉईंट शिवा लेफ्ट ही जॉब ॲट द इलेक्ट्रॉनिक स्टोअर अँड स्टार्टेड अ कॉम्प्युटर रिपेअर सर्व्हिस विथ अ फ्रेंड. With all this, Shiva sometimes reported late for college. Tired, he would doze off in class. Classmates giggled and teachers rebuked him. Only I knew what was going on in my life, said Shiva. My father's truck hardly made any money and I had to keep earning. पाहता त्यानं मीनवाईल मधल्या काळामध्ये त्यानं काय केलेलं आहे, जे इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये ॲज अ सेल्समन म्हणून त्याने काम करण्यास सुरुवात केली होती ते सोडून दिलेलं आहे आणि आता काय केलेलं आहे की कॉम्प्युटर रिपेअरिंगचं नवीन काम तो त्याच्या मित्राबरोबर करत होता. की हा जॉब करत असताना काय व्हायचं की शिवा लेट रिपोर्ट व्हायचा कॉलेजला किंवा त्याच्या क्लासला लेट जायचा. त्यावेळेस तो टायर्ड झालेला असायचा म्हणून क्लासमध्ये तो काय करायचा की कधी कधी त्याचे डोळे झाकायचे किंवा त्याला झोप यायची की ते पाहून. गिगल्ड म्हणजे काय, झोप येणे किंवा डोळे झाकणे, की ते पाहून त्याचे मित्र त्याच्याकडे पाहून हसायचे. त्याचे टीचर्स पण रिब्यूक म्हणजे काय, रागावणे, रागवत असायचे. त्यावेळेस शिवा काय म्हणतो की ओनली आय न्यू व्हॉट वॉज गोईंग ऑन इन माय लाईफ. फक्त मलाच माहिती आहे की माझ्या लाईफमध्ये काय चालू आहे. सेड शिवा. माय फादर ट्रक हार्डली मेड एनी मनी अँड आय हॅड टू कीप अर्निंग. माझे वडिलांबरोबरच मला पण अर्निंग करणं खूप महत्त्वाचं आहे की जेणेकरून माझी फॅमिलीला ते गरजेचं आहे. देन मीन व्हाईल फ्रॉम न्यूजपेपर डिलिव्हरी बॉय इन द मॉर्निंग शिवा ग्रॅज्युएटेड टू सब एजंट विथ अबाउट 50 कस्टमर्स. हिज प्रेमायसेस जस्ट द फुटपाथ आउटसाईड अ कपल ऑफ शॉप्स. पाहता ज्याने कपल ऑफ शॉप्समध्ये कपल ऑफ शॉप्समध्ये त्यानं वर्क करायला सुरुवात केली होती. मीन व्हाईल मधील काळात त्यानं काय केलं, फ्रॉम हिज न्यूजपेपर डिलिव्हरिंग ही ओपनड अ शॉप. हिज अर्निंग्ज इन्क्रीज सबस्टान्शियली बट द वर्क लोड हॅड शॉर्ट अप टू. त्याची अर्निंग्स पण वाढत गेली परंतु वर्कलोड पण त्याचबरोबर वाढत गेलेला आहे. देन ही वॉज स्टील डिलिव्हरिंग पेपर्स. तरी पण तो काय करत होता, त्याचं पहिलं जे काम होतं डिलिव्हरिंग अ न्यूजपेपर ते पण चालूच होतं. but also had to visit homes and offices to collect payments and acquire more customers. त्याचबरोबर तो आता काय करत होता, ज्या प्रकारे न्यूजपेपर डिलिव्हरिंग करताना तो व्हॅरियस होम्सला व्हिजिट करत होता, त्याच प्रकारे तो आता अजूनसुद्धा व्हॅरियस होम्सला व्हिजिट करतोय की जेणेकरून त्याचे कस्टमर्स वाढतील, त्यासाठी तो व्हिजिट करत असायचा. ॲट वन पॉईंट द कॉम्प्युटर फर्म विप्रो सिलेक्टेड हिम ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर आफ्टर अ कॅम्पस इंटरव्ह्यू. पाहता ज्यावेळेस ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं त्यानंतर त्या ठिकाणी कॅम्पस इंटरव्ह्यू झाले. त्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये विप्रो कंपनीने त्याला सिलेक्ट केलं जॉबसाठी. देन डोंट गेट टेम्प्टेड बाय द ऑफर कृष्णा टोल्ड हिम. कृष्ण वेदव्यास काय म्हटले, ह्या ऑफरला लगेच आकर्षित होऊ नको, तुला विप्रो कंपनीने सिलेक्ट केलं आहे. तर त्यांचं नेक्स्ट सजेशन काय होतं, यू विल हॅव अ मच बेटर करिअर इफ यू गॉट इन टू IIM द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. तुला यापेक्षाही बेटर करिअर मिळू शकतं की जर तू ॲडमिशन कुठे घेतलं, IIMला पुढचं एज्युकेशन जर घेतलं तर. असं कृष्ण वेदव्यासांनी परत सजेशन दिलेलं आहे कोणाला, शिवाला. देन दॅट साऊंडेड लाईक अ ड्रीम यू कॅन मेक इट. आणि हे खरंच स्वप्न आहे, ते तू पूर्ण करू शकतं असं कोण म्हणतंय, कृष्णा केप्ट टेलिंग हिम. कृष्ण वेदव्यासा हे त्याला सांगत होते. देन नो डाऊट अबाउट दॅट शिवा वॉजंट गोइंग टू लेट द गुड मॅन डाऊन. ही बिगॅन प्रिपेरिंग फॉर IIM's कॉमन ॲडमिशन टेस्ट, कॅट. कॅटचं लॉंग फॉर्म कॉमन ॲडमिशन टेस्ट पहा, की त्यानं IIMमध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी कॅटची तयारी त्याने सुरू केली. कोणाच्या सजेशननुसार, कृष्ण वेदव्यासाच्या सजेशननुसार. देन ऑन कृष्णा सजेशन ही ऑल्सो एनरोल्ड इन कॅट कोचिंग क्लासेस. कृष्ण वेदव्यासाच्या सजेशननुसार त्यांनी कॅटचे क्लासेस पण सुरू केले, की कोचिंग क्लासेस पण तो त्यानं करायला सुरुवात केली. कृष्णा पेड द
₹25,000 फीज ऑफ कॅट क्लासेस. कॅट क्लासेसची फीज कोणी पे केली तर कृष्ण वेदव्यासाने पेड केली. देन आफ्टर अटेंडिंग फ्यू लेक्चर्स आय रिअलाइज्ड I didn't have the time, so I kept taking their notes and old question papers to study at home, said Shiva after Shiva tried to try out. After Shiva, then Shiva cleared the cat's written test. पाहता त्यांना काय सांगितलं, शिवा म्हणतो की मी आय एम नॉट एबल टू कंटिन्यू कोचिंग क्लासेस, म्हणून त्यानं काय केलं, कोचिंग क्लासेसच्या रिटर्न नोट्स घेतल्या आणि ओल्ड क्वेश्चन पेपर्स घेतले आणि कॅट एक्झामला तो त्यानं फेस केलं आणि कॅट एक्झाम त्यानं क्लिअर केली. क्लिअर केल्यानंतर कॅट एक्झाम क्लिअर केल्यानंतर Krishna called him home to conduct a mock interviews and to regularly to try out group discussions together. They spent hours preparing. Shiva also kept track, regularly watching the news and reading up on current affairs. He finally made it, getting offers from 6 IIMs, taking a student loan. Shiva joined IIM Kolkata in 2013. By the time he left for Kolkata, handing the newspaper business to his father to run, his clientele had increased 10-fold to about 500. पाहता की त्यानं रिटर्न टेस्ट पण क्लिअर केली शिवानं. त्यानंतर त्यानं ग्रुप डिस्कशन आणि मॉक एंट्रीची तयारी करण्यासाठी तो कृष्ण वेदव्यासाच्या घरी जाऊन ते दोघंही एकमेकांबरोबर तयारी करत असे. करंट अफेअर्सच्या बद्दल माहिती होण्यासाठी तो न्यूजपेपर रीड करत असे किंवा वॉचिंग द न्यूज पाहत असे. हे सर्व करत असताना त्यानं करंट अफेअर्स किंवा मॉक एंट्री पण क्लिअर केला आणि ग्रुप डिस्कशन पण क्लिअर केलं. त्यानंतर त्याला 6 IIMsमध्ये त्याला कलकत्ता या ठिकाणी ॲडमिशन मिळालं. मग पुढचं एज्युकेशन घेण्यासाठी त्याने काय केलं, स्टुडंट्स लोन काढलं आणि 2013ला तो कलकत्त्याला गेला पुढच्या एज्युकेशनसाठी. आणि जात असताना त्यानं जो डिलिव्हरिंग न्यूजपेपरचा बिझनेस होता ते काम त्यानं त्याच्या वडिलांकडे दिले की जे आता 500 त्याचं कलेक्शन होत होतं. इन मार्च 2015 इन देअर स्पेअर्सली furnished 2-room house in Banaswadi, Bengaluru, Shiva Kumar, having just graduated from IIM Kolkata and back after the convocation, he is telling his parent and sister about the job offer he has just got in an e-commerce company dealing in property. पाहता 2013ला IIMला त्याने एज्युकेशन घेण्यास सुरुवात केली विथ द हेल्प ऑफ स्टुडंट्स लोन आणि मार्च 2015ला त्यानं ते एज्युकेशन कंप्लीट केलं. आणि आता तो काय सांगतोय, IIM कलकत्तामध्ये फिनिश केले एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर तो त्याच्या वडिलांना सांगतोय की मला आता एक ऑफर मिळाली, कुठे, एन ई-कॉमर्स कंपनीमध्ये की जी डीलिंग इन प्रॉपर्टी काम करत होती. आय एम जॉईनिंग ॲज अ डेप्युटी मॅनेजर इन श्रीलंका. तो मी ॲज अ डेप्युटी मॅनेजर म्हणून श्रीलंकेमध्ये ई-कॉमर्स कंपनीमध्ये काम करण्यास सुरुवात करणार आहे. ही टेल्स हिज पॅरेंट अँड सिस्टर्स आफ्टर 3 months ऑफ ट्रेनिंग आय विल हेड इट्स लंका ऑपरेशन्स. आणि 3 महिन्याचं ट्रेनिंग असेल, त्या ट्रेनिंगनंतर मीच श्रीलंकेमध्ये जी कंपनी असेल त्या कंपनीचे हेड कोण असेल, मीच असेल, असं कोण सांगतंय, शिवा सांगतोय त्याच्या पॅरेंट्सला. आर दे प्रोव्हाइडिंग अकोमोडेशन टू. आता त्यांच्या घरचे त्याला, शिवाच्या घरचे त्याला काय म्हणतात की तुला राहण्यासाठी पण जागा देणार आहेत का ते. देन आस्क्स हिज फादर. त्याचे वडील त्याला म्हणतात व्हॉट इज द सॅलरी, आस्क्स हिज मदर. त्याची आई त्याला काय म्हणते की सॅलरी किती आहे, तुला पगार किती असेल. द 6 figures पे इज समथिंग दे फाइंड टू हार्ड डायजेस्ट. पहा त्यानं 6 figures पेमेंट सांगितलं, परंतु त्याच्या घरच्यांना ते काही डायजेस्ट करता आलं नाही की त्यांना ते पेमेंट किती ते समजलं नाही. व्हेन आर यू लिव्हिंग. तू केव्हा जाणार आहेस, असं कोण म्हणतंय. व्हेन अ ड्रीम कम्स ट्रू द क्वेश्चन्स डोंट एंड. पाहता ते तू केव्हा जाणार आहेस असे त्याचे घरचे त्याला विचारत आहेत.
हे सर्व घडत असताना त्याचे प्रश्न मात्र संपलेले नाहीत. शिवा फील्स दिस इज ओनली द बिगिनिंग ऑल्दो ॲट 24. आता हे केव्हा शक्य झाले, त्याच्या वयाच्या फक्त 24व्या वर्षी त्याला शक्य झाले. पहा तो विचार करतोय हे फक्त केव्हा फक्त मी 24 एज आहे माझं, की 24व्या वर्षी मी डिप्युटी मॅनेजर होणार आहे कोणत्या ई कॉमर्स कंपनीचा. वेन मोस्ट ऑदर्स आर जस्ट स्टार्टिंग आउट. पाहता की ज्या 24 एजला बाकीचे काय करतात, वर्क करायला सुरुवात करतात, मग परंतु मी 24 एजला फुल काय असेल ट्रेन झालेला आहे, असं कोण म्हणतोय, शिवा म्हणतोय. ही ऑलरेडी हॅज 12 years ऑफ वर्क एक्सपिरियन्स. मला किती वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स आहे, 12 वर्षांचा वर्क एक्सपिरियन्स आहे, असं शिवा म्हणतोय. का तर तो पण बिझनेस होता. वेन ही वॉज डिलिव्हरिंग अ न्यूजपेपर्स, वेन ही वॉज टेकिंग अ वीक स्टुडंट्स क्लास, तो पण काय होता, त्याचा वर्क एक्सपिरियन्सच होता, असं शिवा म्हणतोय. ही प्लॅन्स टू रिमेन एन एम्प्लॉई इन द कॉर्पोरेट वर्ल्ड ओनली फॉर अ फ्यू इयर्स टू पे ऑफ हिज एज्युकेशन लोन अँड सपोर्ट द फॅमिली. त्याचा पुढचा डिसिजन काय होता की कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये तो काही वर्ष जॉब करणार होता. कशासाठी, तर त्यानं जे स्टुडंट लोन घेतलं होतं ते फेडण्यासाठी, त्यानंतर किंवा आणि फॅमिलीला सपोर्ट करण्यासाठी. त्यानंतर तो काय करणार होता ते पण त्याने सांगितले. पहा दॅट्स बिकॉज हिज एंटरप्रिन्युअर स्पिरिट हॅज अनदर प्लॅन कट आउट फॉर हिम. आय विल सेटअप माय ओन कंपनी अँड मेक इट अ ग्लोबल नेम. त्याचा पुढचा प्लॅन काय होता की मी हा जॉब फक्त माझं लोन फेडण्यासाठीच मी करणार आहे किंवा फॅमिलीला सपोर्ट करण्यासाठीच करणार आहे. त्यानंतर मी स्वतःचा न्यू बिझनेस स्टार्ट करणार आहे की ज्याला ग्लोबल नाव देणार आहे, वैश्विक असं नाव देणार आहे, असं शिवा म्हणतोय. व्हॉट एव्हर द बिझनेस ही विल ऑल्सो काउन्सिल अँड एड स्टुडंट फेसिंग फायनान्शियल हार्डशिप अँड फेअर डीड द थॉट come from hand it not been for Uncle Krishna Vidvyasa, said Shiva, I would have reached here. I want to multiply the blessings I have received. पाहता मी या ठिकाणी पोहोचलोय का, कोणामुळे पोहोचलोय तर ओनली कृष्ण विद्यासामुळं पोहोचलोय, आणि त्याला मल्टिप्ली खूपही त्याचे आभार मानले तरी ते पुरेसा आहे का, नाही, असं कोण म्हणतोय, शिवा म्हणतोय. पहा कारण ओनली इट हॅपन्ड बिकॉज ऑफ हेल्प गिवन बाय द कृष्ण विद्यासा. कृष्ण विद्यासाने जर त्याची फीज पे केली नसती एज्युकेशनची तर हे शक्य झालं असतं का, नसतं, असं कोण म्हणतंय, शिवा म्हणतोय. पहा अशा प्रकारे तुमचं फर्स्ट लेसन या ठिकाणी फिनिश झालेलं आहे. पहा सो टुडेज सेशन या ठिकाणी मी एंड करत आहे. थँक यू व्हेरी मच.